इथं आल्यावर सकाळी दर्शन घेतच असतो मी आणि आज पुण्यात राजगडावर आणि रायगडावर चाललो. आज जिजाऊंची जयंती महासाहेबांची आणि म्हणून जयंती साजरी करण्यासाठी जात असताना पुण्यात आल्यावर दगडूशेठ गणपतीचं दर्शन नाही झालं असं होऊ शकत नाही आणि म्हणून आज सकाळी दर्शनाला मी आलेलो आहे. दर्शन घेतले, बापूंची प्रार्थना केली का? महाविकास आघाडीमध्ये बिघाडी सुरू झाली. शरद पवार आरोप करतायत, संजय राऊत सातत्याने बोलतायत. काँग्रेस शिवसेनेला तर अजून जाग बी येत नाहीये. ज्या पद्धतीने पराभव झाला त्याच्यानंतर अजून जाग येत नाही. बाप्पांची प्रार्थना केली का जाग यावी? मला असं वाटतं जाग यावी असं कोण म्हटलं मला माहिती नाही, परंतु शिवसेना एक अमोल कोल्हे हवेवर निवडून येणारे खासदार आहेत. त्याला संघटनेत 20-20, 30-30 वर्ष झिजावं लागतं. ते झिजायचं त्यांना माहिती नाही आहे, परंतु काही हरकत नाही. मित्र आहेत ते, त्यांनी त्यांचा सल्ला दिलेला आहे. परंतु शिवसेना प्रमुखाच्या विचाराची उद्धवजींच्या नेतृत्वाखाली चाललेली संघटना ही योग्य दिशेनं मार्गक्रमण करेल. एखादा पराभव म्हणजे काय, पराभव आणि जय आणि पराभव ह्या मला असं वाटतं एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे. लोकसभेला जय मिळाला, आता पराभव मिळाला, आता पुन्हा येणाऱ्या निवडणुकीत जय मिळेल. त्यामुळं मला असं वाटतं तुम्ही फार महाविकास आघाडी बिघाडी झाल्याची वाट पाहू नका. महाविकास आघाडीत बिघाडी कोणती नाही. सगळे पक्ष एकत्रित आहे. लोकसभा आणि विधानसभेचे गणित निवडणुका वेगळ्या असतात, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका वेगळ्या असतात, कार्यकर्त्यांच्या भावना असतात. स्थानिक स्वराज्य सगळे पक्ष स्वभावावर लागतात, त्यात नवीन काय नाही. पण त्या निमित्ताने असं एक वातावरण निर्मिती केली होती की महाविकास आघाडी फुटली. महाविकास आघाडी फुटत नाही. महाविकास आघाडी एकत्रित आहे. मला असं वाटतं सत्ताधारी पक्षाच्या काही लोकांना महाविकास आघाडी लवकर फुटवायची घाई झाली, परंतु त्यांचा अपेक्षा भंग होईल एवढंच सांगतो. संजय राऊत काय म्हटले? महाविकास आघाडीविषयी थोडी बोलले ते संजय राऊत साहेब हे शिवसेना सोबळावर लढण्याचे संकेत माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी दिले असं बोललेले. ते काय महाविकास आघाडीविषयी कुठे बोलले काय? असं त्याचा अर्थ नसतो. बरं सर, मुद्दा असा आहे गेल्या महिन्याभरात आदित्यजी सीएम साहेबांना 3दा भेटलेले. वेगवेगळ्या कामानिमित्ताने मुख्यमंत्र्यांना राज्याच्या भेटावं लागतं. जनतेचं काम असतं. प्रश्न सोडवणं हे सत्ताधारी लोक करत असतात आणि काही प्रश्न हे मुख्यमंत्र्यांच्या स्तरावरचे असतात. आणि म्हणून जनतेच्या प्रश्नासाठी मुख्यमंत्र्यांना भेटणं काही वावगं असायचं काही कारण नाही. आदित्य साहेब भेटले. आदित्य साहेबांनी मला असं वाटतं चांगल्या विषयासाठी माननीय मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि याच्यानंतर घेतली तरी मला असं वाटतं त्याला आश्चर्य वाटू देऊ नये. आता ही भूमिका स्पष्ट केलीच ना शिवसेनेने. आता वारंवार ते विचारायचं काय कारण आहे? काल संजय राऊत साहेब शिवसेनेचे नेते आहेत, अधिकृतरित्या ते बोलतात आणि म्हणून त्यांनी काल सांगितलेलं आहे की उद्धवजी ठाकरे साहेबांनी असे संकेत दिलेले आहेत. सांगितलं ना त्यांनी, ऐकलं नसेल तुम्ही तर ऐकून घ्या. सांगितलं ना, ऐकून घ्या. तुम्ही काय विचारता? द्यावा लागेल. जनतेचा दबाव आहे, जनतेची मागणी आहे. ज्या पद्धतीनं गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचं काम बीडमध्ये धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली चालतं, तर याचा अर्थ त्या नेतृत्वाला राज्याच्या वैधानिक संवैधानिक पदावर राहण्याचा कोणताही अधिकार नाही, हे स्पष्ट आहे. आणि त्यामुळे धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागेल. आता तुम्ही समोरची भाषा मान्य आहे, मुंबईत आहे तुमची ताकद, पण पुण्यात उरलेले नगरसेवक भाजपनेच पळून दिलेले. हे पण शिवसेना कोणत्या व्यक्तीवर आधारित पक्ष नाही. शिवसेना जनतेच्या आणि संघटनेच्या ताकदीवर उभा असलेला पक्ष आहे. कित्येक लोक शिवसेनेत आले आणि कित्येक लोक गेलेले आहे. शिवसेना संघटना तळपत राहिलेली आहे तलवारीसारखी भवानी मातेच्या. आणि येणाऱ्या निवडणुकीत सुद्धा नुसती मुंबई नव्हे तर पुणे असेल, नागपूर असेल, संभाजीनगर असेल, नाशिक असेल, कोल्हापूर असेल, ठाणे असेल, या सगळ्या ठिकाणी शिवसेना अतिशय तळपती तलवार राहील एवढं तुम्ही लक्षात ठेवा. काही आमदार कोण दादा? नाही, मॅच नाही झाली. असते तर मी भेटलो असतो, त्याला काय प्रॉब्लेम. शरद पवारांनी असं वक्तव्य केलं मुख्यमंत्र्यांच्या संदर्भात की महाराष्ट्राला शांत ठेवण्यात फक्त ही जबाबदारी मुख्यमंत्र्यांची
सगळ्यांची एका अर्थाने कुठेतरी मुख्यमंत्र्यांसाठी त्यांचं एक म्हणजे साईड म्हणजे वेगळा कॉर्नर दिसतोय सध्या पवार साहेबांचा. पण मुख्यमंत्री या राज्याचे प्रमुख आहेत. चांगल्या कामासाठी त्यांना सहकार्य करणं राज्याची जबाबदारी आहे सगळ्यांची. चांगले काम करत असतील तर त्यांना मला असं वाटतं आपण सहकार्य करायला काही हरकत नाही. आपण हेही सत्य आहे की एकटा मुख्यमंत्री सगळं सांभाळू शकत नाही, त्याला जनतेची साथीची गरज असते. कारण जे जे चांगलं करत असतील त्याला जनतेने साथ द्यावी अशा प्रकारची भूमिका जर शरद पवार साहेबांची असेल तर मला वाटतं तीच भूमिका सगळ्यांची असेल. वेगळी भूमिका कोणाची असायचं काही कारण नाही. अलीकडे शरद पवार मुख्यमंत्र्यांचं उदो करताना दिसतात, फोनवरून बोलतात, त्यांचं म्हणजे सुप्रीम कोर्ट बोलतात. आता मुख्यमंत्रीच काम करतात, तुमचं दिसत नाही. तुमचं सुप्रीम बोलतात. तुमचं मीडियाचं काय म्हणणं आहे? आदित्य साहेबांनी मुख्यमंत्र्यांना भेटू नये, शरद पवार साहेबांनी मुख्यमंत्र्यांना फोन करू नये असं तुमचं म्हणणं आहे का? रोज शिव्या द्याव्यात, रोज विरोधात बोलावं अशी तुमची अपेक्षा आहे का तुमच्या बातम्यांसाठी? मुद्दा असा आहे सर, विरोधी पक्ष नेत्याची जी भूमिका आहे, भूमिका जी आहे ती विरोधी पक्षाने ती पार पाडली पाहिजे. होताना दिसत नाही. आता बीडच्या प्रकरणात सत्ताधारी आमदारच आंदोलन करतात, मोर्चे काढतात, विरोधक कुठं दिसतच नाही तिथं. हा मुद्दा आहे. विरोधक दिसत नाही म्हणजे तिथला बजरंग सोनवणे कोण आहे? विधिमंडळाच्या अधिवेशनात सगळ्यात आधी मी या विषयावर स्थगन प्रस्ताव मांडला होता. माहिती आपल्याला सगळ्यांनी या विषयावर आंदोलन केलेलं आहे. विरोधी पक्षचीच भूमिका जर कोणी मांडत असेल तर मला असं वाटतं त्याला आम्ही का थांबवायचं, मांडू द्यायचं. सत्ताधारीच मांडत असेल जी भूमिका विरोधी पक्षाची तर मला असं वाटतं त्याच्यात आमच्या भूमिकेचं ते यश आहे असं मी मानतो. दुसरा अर्थ असाही निघू शकतो की सत्ताधारीच विरोधी पक्षाची जागा व्याप्त आहेत आणि विरोधी पक्षाला मला असं वाटतं पुण्याच्या पत्रकारांना जास्त कळतं सगळ्या गोष्टी. त्याच्यामुळं विरोधी पक्ष सत्ताधारी जर विरोधी पक्षाची जागा घेत असेल तर मला असं वाटतं विरोधी पक्ष सातत्यानं कायदा सुव्यवस्थेविषयी बोलत आहे, महिलांवर अन्याय अत्याचाराविषयी बोलत आहे, या राज्याच्या आर्थिक स्थितीविषयी बोलत आहे. सरकार येऊन 1 महिना झालेला आहे आणि 1 महिन्यात पी हळद हो गोरी असं तर होत नसतं ना. थोडासा वेळ जाऊ द्यावा लागत असतो ना. ठोस भूमिका घेत नाही. सरकार गुन्हेगारांना संरक्षण देतं ही आमची स्पष्ट भूमिका आहे. जे मुख्य आरोपी आहे त्यांच्यापर्यंत अजून सरकार पोहोचत नाही माहिती असूनही. वाल्मिक कराड असेल, वाल्मिक कराडांना खून केलेल्या लोकांनी सातत्याने संपर्क साधलेला आहे. वाल्मिक कराडांच्या दबावामुळं पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट 3 तास रजिस्टर झाली नव्हती. या सगळ्या गोष्टी सुस्पष्ट असतानाही वाल्मिक कराडावर अजूनही 302चा गुन्हा दाखल होत नाही. कित्येक प्रकरणामध्ये जे आरोपी देशाच्या बाहेर आहे त्यांच्यावर 302 आणि गुन्हा इथं घडलेला आहे, कारण त्यांचा त्या गुन्ह्यात काही ना काही अप्रत्यक्ष सहभाग असतो. वाल्मिक कराडांचा या गुन्ह्यामध्ये प्रत्यक्ष सहभाग आहे. पोलिसांची भूमिका ही वाल्मिक कराड आणि त्यांचे जे कोणी वरिष्ठ त्यांना संरक्षण देण्याची दिसते. अजितदादा असं म्हणले की शेतकरी कर्जमाफीचा मी कधी उल्लेखच केला नाही विधानसभा. हे पहा, यांनी जाहीरनाम्यात लिहिलेलं आहे की शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार, लाडक्या बहिणीला 2100 रुपये देणार, निवडणूक जिंकल्या. मला असं वाटतं उलटं हे सरकार आम्ही आधी सांगत होतो तर आमच्यावर टीका होत होती की आता हे सरकार जसं पंतप्रधान कृषी सन्मान योजना आहे, शेतकरी सन्मान योजना, याच्यात राज्यात 1,21,00,000 लोकांना शेतकऱ्यांना मदत मिळत होती. आता ती संख्या 81 लाखावर आलेली, म्हणजे जवळपास 40 लाख कमी झालेली आहे. 1,21,00,000मध्ये 40 लाख कमी झाली, म्हणजे 33% कमी झाली. येणाऱ्या काळामध्ये लाडकी बहीणमध्ये सुद्धा हेच होणार आहे आणि मला वाटतं शेतकऱ्यांच्या तोंडाला हे सरकार पानं पुसणार आहे. परंतु विरोधी पक्ष म्हणून शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे याच्याविषयी आम्ही निश्चित आवाज उठवू. थँक्यू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.